नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत निसर्गाचे अप्रतिम लेणे फुलपाखरू मराठी निबंध. प्रस्तावना. निसर्गाने या सृष्टीची निर्मिती करताना प्रत्येक सजीवाला काही ना काही अद्वितीय वैशिष्ट्य दिले आहे. अथांग पसरलेला समुद्र, उंचच उंच बर्फाच्छादित पर्वत, खळाळत वाहणारे झरे आणि हिरवीगार जंगले या सर्वांमुळे पृथ्वीला सौंदर्य प्राप्त झाले आहे. परंतु या अथांग निसर्गात जर सर्वात सुंदर, नाजूक आणि मनाला भुरळ पाडणारा कोणताही जीव असेल तर ते म्हणजे फुलपाखरू. फुलपाखरू हा निसर्गाचा एक असा चमत्कार आहे जो पाहता क्षणी माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणतो. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच फुलपाखरांचे आकर्षण असते. एखाद्या बागेत रंगीबेरंगी फुलपाखरे उडताना पाहिली की जणू निसर्गाने जमिनीवर रंगांची उधळण केली आहे किंवा फुलांनाच पंख फुटून ती हवेत तरंगत आहेत असा भास होतो. फुलपाखराचे शारीरिक स्वरूप आणि विविधता. फुलपाखरू हा कीटक वर्गात मोडणारा जीव आहे. शास्त्रीय भाषेत त्यांचा समावेश लेपिडोप्टेरा या गटामध्ये होतो, ज्याचा अर्थ खवले असलेले पंख असा होतो. फुलपाखराचे शरीर प्रामुख्याने 3 भागांमध्ये विभागलेले असते: डोके, वक्ष आणि उदर. त्याला वनस्पतींचा रस किंवा फुलांमधील मध शोषण्यासाठी एक लांब नळीसारखी सोंड असते, ज्याला प्रोबोस्किस म्हणतात. जेव्हा ते मध पित नाही तेव्हा ही सोंड घड्याळाच्या स्प्रिंग सारखी गोल गुंडाळून ठेवलेली असते. फुलपाखरांना स्पर्श आणि वासाची जाणीव करून देण्यासाठी डोक्यावर 2 अँटिना असतात. त्यांचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यांचे पंख. हे पंख अत्यंत नाजूक आणि मखमली असतात. त्यांच्यावर वेगवेगळ्या रंगांचे सूक्ष्म खवले असतात. या खवल्यांवर प्रकाश पडल्यामुळे आपल्याला त्यांचे पंख चमकताना आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये बदलताना दिसतात. जगात फुलपाखरांच्या जवळपास 20,000 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. काही फुलपाखरे अगदी काही मिलीमीटर इतकी लहान असतात, तर क्वीन अलेक्झांड्रा बर्ड विंग सारखी फुलपाखरे हाताच्या तळव्यापेक्षाही मोठी, म्हणजेच जवळपास 11 इंचांपर्यंत मोठी असू शकतात. भारतातही ब्लू मॉर्मॉन, कॉमन झेझेबेल, टायगर बटरफ्लाय अशा अत्यंत सुंदर प्रजाती आढळतात. फुलपाखरांचे रंजक जीवनचक्र. फुलपाखराचे आयुष्य जितके सुंदर असते तितकाच त्याचा जीवनप्रवास संघर्षमय आणि थक्क करणारा असतो. एका कुरूप आणि संथ चालणाऱ्या अळीचे रूपांतर एका अत्यंत देखण्या फुलपाखरात होणे ही निसर्गाची एक जादूच आहे. फुलपाखराचे जीवनचक्र प्रामुख्याने 4 टप्प्यातून जाते. 1. अंडे. मादी फुलपाखरू खूप विचारपूर्वक स्वतःच्या प्रजातीला योग्य अशा झाडाच्या पानाच्या पाठीमागच्या बाजूला अंडी घालते. ही अंडी अत्यंत लहान, गोल किंवा लंब गोलाकार असतात. झाडाची पाने हेच पुढे येणाऱ्या पिल्लाचे अन्न असते. 2. सुरवंट किंवा अळी. काही दिवसांनंतर अंड्यातून एक लहान अळी बाहेर पडते, ज्याला सुरवंट म्हणतात. हा टप्पा फक्त खाण्याचा असतो. सुरवंट ज्या पानावर जन्माला येतो ते पान आणि आजूबाजूची पाने खूप वेगाने खायला सुरुवात करतो. तो सतत खात असल्यामुळे त्याची त्वचा घट्ट होते, म्हणून तो जुनी त्वचा सोडून नवीन त्वचा धारण करतो, ज्याला कात टाकणे म्हणतात. या काळात तो दिसायला फारसा आकर्षक नसतो आणि काही प्रजातींचे सुरवंट तर अंगावर काटे असलेले किंवा विषारीही असतात. 3. कोश. पूर्ण वाढ झाल्यानंतर सुरवंट खाणे बंद करतो
आणि स्वतःभोवती एक कडक सुरक्षित कवच तयार करतो. या अवस्थेला कोश म्हणतात. या कोशात तो कोणत्याही प्रकारची हालचाल न करता शांत राहतो. परंतु बाहेरून शांत दिसणाऱ्या या कोशाच्या आत अतिशय वेगाने शारीरिक बदल होत असतात. सुरवंट स्वतःचे संपूर्ण रूप बदलत असतो. 4. पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू काही आठवड्यांच्या किंवा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कोशाचे कवच तडकते आणि त्यातून एक ओले नाजूक पंख असलेले सुंदर फुलपाखरू बाहेर येते. सुरुवातीला त्याचे पंख आकुंचन पावलेले असतात. ते काही वेळ शांत बसून पंखांमध्ये रक्ताभिसरण करते आणि पंख सुकल्यानंतर हवेत पहिली उंच भरारी घेते. पर्यावरण संतुलन आणि निसर्गातील महत्त्व. फुलपाखरे केवळ मानवी डोळ्यांना सुख देण्यासाठी निसर्गात अस्तित्वात नाहीत, तर पृथ्वीवरील वनस्पतींचे जीवन टिकून ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. परागीकरण. वनस्पतींच्या प्रजननासाठी परागीकरण अत्यंत आवश्यक असते. फुलपाखरे जेव्हा फुलांमधील गोड मकरंद पिण्यासाठी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडत राहतात, तेव्हा त्यांच्या पायांना आणि शरीराला फुलांचे परागकण चिटकतात. हे कण दुसऱ्या फुलावर गेल्यावर तेथे पडतात. त्यामुळे वनस्पतींमध्ये फळे आणि बिया तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. जर फुलपाखरे नसती तर जगातील अनेक फुलांच्या आणि फळांच्या प्रजाती नष्ट झाल्या असत्या. अन्नसाखळीचा महत्त्वाचा भाग. निसर्गाच्या अन्नसाखळीत फुलपाखरांना महत्त्वाचे स्थान आहे. सुरवंट अवस्थेत असताना आणि पूर्ण वाढ झाल्यावरही ते पक्षी, सरडे, बेडूक, कोळी आणि इतर कीटकांचे मुख्य अन्न असतात. त्यामुळे इतर प्राण्यांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी फुलपाखरांची संख्या योग्य असणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे सूचक. फुलपाखरे ही पर्यावरणातील बदलांना अत्यंत संवेदनशील असतात. एखाद्या भागात जर प्रदूषण वाढले किंवा हवामान बिघडले तर त्या भागातून फुलपाखरे गायब होतात. म्हणूनच एखाद्या भागात भरपूर फुलपाखरे असणे हे तिथले पर्यावरण निरोगी आणि स्वच्छ असल्याचे लक्षण मानले जाते. फुलपाखराकडून मिळणारी जीवनमूल्य. एक लहानसा कीटक असूनही फुलपाखरू माणसाला जगण्याचे खूप मोठे तत्वज्ञान शिकवून जाते. संयम आणि संघर्ष. कोशाच्या अंधाऱ्या आणि बंदिस्त खोलीत राहून स्वतःचे अस्तित्व बदलणे हा मोठा संयम आहे. जर कोशातून बाहेर पडताना फुलपाखराला कोणी मदत केली तर त्याचे पंख कमकुवत राहतात आणि ते उडू शकत नाही. म्हणजेच स्वतःच्या संघर्षातूनच माणसाला सामर्थ्य मिळते हा संदेश फुलपाखरू देते. आनंदी आणि निस्वार्थी जीवन. फुलपाखराचे आयुष्य अतिशय लहान असते. काही प्रजातींचे आयुष्य केवळ काही आठवडे तर काहींचे काही महिने असते. परंतु या छोट्याशा आयुष्यात ते कधीही एका जागी उदास बसत नाही. ते सतत बागडत राहते, फुलांना जिवंतपणा देते आणि पाहणाऱ्याला प्रत्येकाला आनंद देते. आपले आयुष्य किती मोठे आहे यापेक्षा ते आपण किती आनंदाने आणि सकारात्मकतेने जगतो हे महत्त्वाचे आहे. सध्याची परिस्थिती आणि संरक्षणाची गरज. आजच्या मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे या सुंदर जीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड, सिमेंटची जंगले, प्रदूषण आणि शेतीमध्ये केला जाणारा रासायनिक कीटकनाशकांचा अतिनिर्बंध वापर यामुळे फुलपाखरांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत.
बागांमधील किंवा शेतातील कीटकनाशकांमुळे केवळ हानिकारक कीटकच मरत नाहीत, तर फुलपाखरांची लहान सुरवंटही मरण पावतात. जर आपल्याला हे निसर्गाचे लेणे टिकून ठेवायचे असेल तर आपण जागरूक झाले पाहिजे. आपल्या घराच्या गॅलरीत, अंगणात किंवा सोसायटीच्या बागेत फुलपाखरांना आकर्षित करणारी आणि त्यांना पूरक असणारी सदाफुली, कडीपत्ता, जास्वंद, घाणेरी अशी झाडे लावली पाहिजेत. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा वापर वाढवला पाहिजे. निष्कर्ष शेवटी एवढेच म्हणता येईल की फुलपाखरू हे सृष्टीच्या सौंदर्याचा मुकुटमणी आहे. ते निसर्गाचे एक असे अपत्य आहे जे आपल्याला मुक्तपणे जगण्याची, रंगांचा आस्वाद घेण्याची आणि नेहमी उत्साही राहण्याची प्रेरणा देते. रंग नवे, रूप नवे, स्वच्छंद उडणारे पंख हवे. रंग नवे, रूप नवे, स्वच्छंद उडणारे पंख हवे. फुलपाखरासारखे जगायला फक्त एक सुंदर मन हवे. फुलपाखरासारखे जगायला फक्त एक सुंदर मन हवे. निसर्गाची ही सुंदर रंगबेरंगी निर्मिती पुढील पिढ्यांनाही केवळ पुस्तकात किंवा चित्रात न दिसता प्रत्यक्ष बागेत उडताना दिसावी, यासाठी आपण सर्वांनी पर्यावरण रक्षणाची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. फुलपाखरांचे जतन म्हणजे अप्रत्यक्षपणे आपल्या निसर्गाचे आणि पर्यावरणाचे जतन आहे. धन्यवाद मित्रहो. अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंधांसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.